नमस्कार. आपण नेहमी ऐकतो साधा दूध आणि A2 दूध, पण यातला फरक म्हणजे फक्त मार्केटिंग नाहीये, तर यामागे खरंखुरं विज्ञान आहे. चला तर मग या दोन दुधामध्ये नेमका काय फरक आहे आणि हे A2 दूध इतकं महाग का असतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेकांना हा अनुभव आला असेल. दूध प्यायल्यावर पोटात थोडं जड वाटतं किंवा गॅस झाल्यासारखं अस्वस्थ वाटतं आणि आपल्याला वाटतं की हा त्रास तर अगदी नॉर्मल आहे. आणि लगेच आपल्या डोक्यात येतं की अरे हे तर लॅक्टोज इंटॉलरन्स असणार, बरोबर? पण थांबा, यात ना एक छोटासा ट्विस्ट आहे. काय होतं की कधीकधी खरा प्रॉब्लेम लॅक्टोज नसतोच. मग यामागे दुसरं काय कारण असू शकतं? तर याचं उत्तर दुधाच्या प्रथिनांमध्ये दडलेलं आहे. हो, सगळा खेळ आहे बीटा कसिन नावाच्या एका विशिष्ट प्रोटीनचा, ज्यामुळे दुधाचे A1 आणि A2 हे दोन प्रकार पडतात. सोप्या भाषेत सांगायचं तर दुधामध्ये केसिन नावाचं एक प्रोटीन असतं आणि त्याचेच दोन मुख्य प्रकार आहेत A1 आणि A2. A1 प्रोटीन आपल्याला मिळतं जर्सी किंवा HF सारख्या परदेशी आणि संकरित गायींपासून, तर A2 प्रोटीन मिळतं आपल्या गीर, साहिवाल सारख्या अस्सल देशी गायींपासून. आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. नीट ऐका. जेव्हा आपण हे A1 दूध पितो ना, तेव्हा ते पचताना आपल्या शरीरात BCM7 नावाचा एक घटक तयार होतो. आणि हाच तो घटक आहे जो प्रॉब्लेम क्रिएट करतो. अनेक स्टडीज सांगतात की ह्याच BCM7 मुळे आतड्यांना सूज येते, पोट फुगल्यासारखं वाटतं. या उलट A2 दुधाचं तसं नाहीये. ते पचताना हा BCM7 नावाचा घटक तयारच होत नाही. म्हणूनच ते पचायला एकदम सोपं आणि शरीराला हलकं वाटतं. हे सगळं ऐकून छान वाटतं, बरोबर? पण मग आपण बाजारात जातो आणि A2 दुधाची किंमत बघतो आणि प्रश्न पडतो की बापरे, हे इतकं महाग का आहे? चला यामागची कारणंही समजून घेऊया. हे बघा, हे चित्रच सगळं काही सांगून जाते. एक संकरित गाय दिवसाला तब्बल 30 ते 40 लिटर दूध देते, तर आपली देशी गाय ती देते फक्त 8 ते 12 लिटर. आता साहजिकच आहे, जिथे पुरवठा इतका कमी तिथे किंमत वाढणारच. A2 दुधाच्या वाढत्या किमतीमागचं हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. पण थांबा, कमी उत्पादन हे एकच कारण नाहीये. देशी गायींच्या नैसर्गिक खाद्याचा आणि त्यांच्या देखभालीचा खर्चही जास्त असतो. इतकंच नाही तर त्यांच्या दुधात ओमेगा-3 आणि सेरेब्रोसाइट्स सारखे औषधी गुणधर्मही जास्त प्रमाणात आढळतात. आणि हो, हे शुद्ध दूध दुसऱ्या दुधात मिक्स होऊ नये म्हणून त्याची वाहतूक व्यवस्थासुद्धा वेगळी करावी लागते, ज्यामुळे एकूण खर्च अजूनच वाढतो. इतकं सगळं समजल्यावर एक प्रश्न मनात येतोच की मग हे दूध नक्की कोणासाठी आहे? प्रत्येकाने ते घ्यायलाच पाहिजे का? बघा, ज्या लोकांना साधं दूध प्यायल्यावर पचनाचा त्रास होतो ना, त्यांच्यासाठी A2 दूध हे एक वरदान ठरू शकतं. त्याचबरोबर लहान मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि घरातल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी ज्यांना पचायला हलकं काहीतरी हवंय, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता जर A2 गाईचं दूध खूपच महाग वाटत असेल, तर एक उत्तम आणि व्यावहारिक पर्याय म्हणजे देशी म्हशीचं दूध. तुम्हाला माहीत आहे का, म्हशीचं दूध नैसर्गिकरित्या A2 प्रकारचंच असतं. फरक फक्त इतकाच की त्यात फॅट्स म्हणजे स्निग्धांशाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते पचायला गाईच्या दुधापेक्षा थोडंसं जड लागू शकतं. आजकाल बाजारात अनेक ब्रँड्स A2 दूध विकतात, पण ते खरंच देशी गाईचं आहे की नाही हे कसं ओळखायचं? घाबरू नका, त्यासाठी एक अगदी सोपी खूण आहे. आणि ती खूण म्हणजे गाईच्या पाठीवर असलेलं वशिंड. हो, तो जो उंचवटा असतो ना पाठीवर, त्यालाच वशिंड म्हणतात. ज्या गाईच्या पाठीवर हे वशिंड आहे, समजून जा तीच आहे आपली खरी देशी गाय. आणि तिचंच दूध म्हणजे खरंखुरं A2 दूध. म्हणूनच जर शक्य असेल ना, तर कधीतरी जवळच्या गोठ्यात जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून खात्री करणं हे सगळ्यात उत्तम. तर हे होतं A1 आणि A2 दुधामागचं सोपं आणि सरळ विज्ञान. आता या माहितीच्या आधारावर आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी कोणतं दूध निवडायचं हा निर्णय घेणं नक्कीच सोपं जाईल.